जय भीम, जय शिवराय सगळ्यांना. तर महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिली वेळ झालंय, की आपली महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री पहिली महिला झाली आहे. त्यांनी शपथविधी घेतली आहे उपमुख्यमंत्री पदाची. तर लोकांचे असं काही म्हणणं आहे, की एवढं लवकर घाई का केली? एवढं मोठं दुःख झालं आहे. इतक्या लवकर शपथविधी करायला नको होती. अजून थांबले असते, इतकी घाई नव्हती. असं वगैरे वगैरे सगळ्यांचे काहीतरी लोकांचे मत आहे. तर मंडळी कसं असतं, की माणसाचं प्रेम हे त्याचं कामात असतं. त्याचं प्रेम, त्याचा जीव हे त्याच्या कामात असतं. तसंच प्रेम आपले माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं त्यांच्या कामात होतं. प्रेम, त्यांचा जीव, त्यांचं सर्वस्व जे काय होतं, त्यांचं काम होतं. ते कामाचा माणूस होते. स्वतः प्रत्येक भाषणात सांगायचे, की मी फक्त कामाचाच माणूस आहे. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी या महाराष्ट्राला माझे योगदान पूर्णपणे देणार आणि तुमच्या कामात पडणार. हे ते प्रत्येक भाषणात सांगायचे. तर कसं असतं, व्यक्तीच्या ज्या कामात प्रेम असतं ना, त्या कामाची जबाबदारी लवकरात लवकर जर घेतली हातामध्ये, कदाचित त्याच्या कुठून जरी अजितदादा पवार हे बघत असणार, तर त्यांच्याही मनाला आनंद होत असणार, की माझी जबाबदारी ही घेतली आहे आणि ही आता चालणार आहे माझी जबाबदारी. मग त्याच्यामुळे म्हणताना काही दुःख बाजूला सारून आपल्या जबाबदारी कर्तव्य पूर्ण करावं लागतात. आणि ते तरी ह्या महाराष्ट्राचे मंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यांच्यावर किती मोठ्या जबाबदाऱ्या होत्या. तर कदाचित त्या जबाबदाऱ्या पूर्ण करायला त्यांची बायको सुमित्राताई पवार यांनी हातात घेतले आणि शपथ घेतली त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची. आणि जो काय आहे जबाबदारी ते आता याच्या पुढे निभावणार आहे. कंबर पेटवून पुढे यावं लागतं, दुःख बाजूला सारून. तसंच त्यांनी केलं आहे. तर त्यांना ब्लेसिंग द्या, त्यांना सपोर्ट करा, की त्या नक्की त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार. अजितदादा पवार यांच्यासारखे. एवढं मला या व्हिडिओतून सांगायचं. जय भीम, जय शिवराय.